न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। 13,75,41,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त। श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी। दिनांक 14 मे रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉक्टर बसवराज शिवपूजे यांना गोपनीय माहिती मिळाली की श्रीरामपूर येथील MIDC परिसरात एका छोटा हत्ती टेम्पोमधून अंमली पदार्थाची वाहतूक होणार आहे। सदर प्रकरणी खात्री करून पुढील कारवाई करा असे कळविल्यावरून पोलीस निरीक्षक नितीन देशमुख श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांनी तात्काळ पोलीस पथक आणि पंचांसह MIDC परिसरात पोहोचून MIDC परिसर आणि आजूबाजूच्या गावात छोटा हत्ती टेम्पोचा शोध घेतला असताना दिघी खंडाळा रोडवर एक क्रीम रंगाचा टाटा कंपनीचा S मॉडेल छोटा हत्ती टेम्पो क्रमांक MH20BT 0951 असा खंडाळ्याकडून दिघी गावच्या दिशेने येताना दिसला। सदर टेम्पोला थांबून वाहन चालकास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मिळीनाथ विष्णू राशीनकर वय 38 वर्ष राहणार धनगरवाडी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। त्यावेळी वाहन चालक मिळीनाथ राशीनकर आणि त्याच्या ताब्यातील छोटा हत्ती टेम्पोची पंचांसमक्ष झडती घेतली असता गाडीच्या मागील बाजूस पांढऱ्या रंगाच्या 21 गोण्या दिसून आल्या। त्यापैकी 14 गोण्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आणि उर्वरित 7 गोण्यांमध्ये पांढऱ्या रंगाचे स्फटिक दिसून आले। सदर वाहन चालकास मिळीनाथ राशीनकर यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचे स्फटिक हे अल्प्राझोलम औषधाचे असून गोण्यांमधील पांढरी पावडर ही अल्प्राझोलम बनविण्याकरिता लागणारा कच्चा माल असल्याचे सांगितले। अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ असल्याने त्याबाबत खात्री करण्याकरता अहिल्यानगर येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांशी संपर्क साधून ते घटनास्थळी हजर होऊन त्यांनी टाटा टेम्पोमधील गोण्यांमधील स्फटिक आणि पावडर यांचे निरीक्षण करून प्रथमदर्शनी सदरचे स्फटिक हे अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ आणि पावडर ही अल्प्राझोलम तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल असल्याचे सांगितल्याने सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यापैकी 6,97,67,000 रुपये किमतीचे 7 गोण्यांमध्ये एकूण 70.767 किलोग्रॅम वजनाचे अल्प्राझोलमचे स्फटिक, 6,76,74,000 रुपये किमतीचे 14 गोण्यांमध्ये 338.37 किलोग्रॅम वजनाचे अल्प्राझोलम बनविण्यासाठीची पावडर, 1 लाख रुपये किमतीचा टाटा एस कंपनीचा छोटा हत्ती असा एकूण 13,75,41,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर मुद्देमालाबाबत आरोपीकडे विचारणा केली असता त्याने सदरचा माल विश्वनाथ कारभारी शिपणकर राहणार दौंड जिल्हा पुणे याने दिला असल्याचे सांगितले। अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ असल्याने आणि आरोपीच्या ताब्यात तो व्यावसायिक वापराकरिता मोठ्या प्रमाणावर मिळून आल्याने आरोपी मिळीनाथ विष्णू राशीनकर वय 38 वर्ष राहणार धनगरवाडी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर, विश्वनाथ कारभारी शिपणकर राहणार दौंड जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 499/2025 NDPS कलम 8क-22क-29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात आरोपी मिळीनाथ विष्णू राशीनकर याला अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग हे करीत आहेत। याबाबतची सविस्तर माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत दिली। सुमारास आपल्याला अशी माहिती भेटली की श्रीरामपूरचे MIDC परिसरात काही अंमली पदार्थाच्या वाहतूक होणार आहे। त्या माहिती तात्काळ आपले जे SDPO बसवराज शिवपूजे तसेच आपले ॲडिशनल SP वैभव कलुगुर्मे यांनी आपले जे पोलीस इन्स्पेक्टर त्यांनी दिली। पोलीस इन्स्पेक्टर जो आहे आपले देशमुख हे आपला पंचासोबत त्यांनी MIDC परिसरात धाव घेतला। तिथे त्यांनी एक छोटा हत्ती टेम्पो भेटला। ते छोटा हत्ती जो टेम्पो होता त्यांचे यांनी खात्री केली तर त्यांच्यामध्ये जवळपास 21 गोणी अंमली पदार्थाचा साठा भेटला। त्याच्यामध्ये 7 गोणीमध्ये जवळपास एकूण 70,767 ग्राम असे अल्प्राझोलम चे स्फटिक तसेच 338 किलोग्राम 370 ग्राम असे वजनाचे अल्प्राझोलम बनवण्यासाठी पावडर असे भेटले। त्याच्यामध्ये हा जो मुद्देमाल आहे ते हा मुद्देमाल आपण तात्काळ जप्त केलेला आहे।
त्यांच्यासमोर. तसेच यांच्यामध्ये आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये FIR नंबर 499/2025 अंतर्गत धारा 8 क 22 क 29 NDPS ऍक्ट 1985 खाली दर्ज केलेला आहे. याच्यामध्ये एक आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि पुढचा जो तपास आहे ते आपले श्रीरामपूरचे SDPO श्री बसवराज शिवपूजे करत आहे. अल्कोहोल काय आहे नेमकी कशाचा वापर होतो? अल्कोहोल एक NDPS ऍक्टचे शेड्यूल खाली एक बँड सबस्टन्स आहे आणि त्यांच्या साठा करणं हे कानूनी अपराध आहे. संबंधित अल्कोहोल कुठून आलं, कुठे जात होते काय या संदर्भात यांचे काय आता FIR आपण दर्ज केलेली आहे. पुढची तपास आपण करत आहे. त्याच्यामध्ये पुढचे जे लिंकेजेस आहे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस ते आपण शोध करू. धन्यवाद. वही पुलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलवर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे, पोलीस नाईक किशोर अवताडे, सोमनाथ मुंडले, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, अमोल अजित पटारे, अकबर पठाण, अजिनाथ आंधळे, राहुल पोळ, पोलीस कॉन्स्टेबल रमेश रोकडे, झिने, सहाय्यक फौजदार चालक राजेश सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल चालक बाळासाहेब गिरी तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण, रवींद्र बोडखे, अमोल नागले, नितीन शिरसाट, चालक पोलीस कॉन्स्टेबल दिलीप कुराडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी पवार यांनी केली आहे. न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनवणेसह दीपक कदम, श्रीरामपूर.